नमस्कार पालक मित्रांनो. तुमचं मूल जेवल्यानंतर लगेच सुस्त होतं का? तुमच्या मुलाच्या पोटाच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत, जसं की पोट साफ होत नाही, त्याचं पोट सारखं दुखतंय, त्याची पचनक्रिया व्यवस्थित नाहीये, किंवा त्याचं अभ्यासात लक्ष लागत नाहीये, त्याच्या पाठीच्या कानाचे किंवा पाठीचे आजार त्रास वाढायला लागले, असं काही आहे का? असं असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असं सांगणार आहे की लहान मुलांची पचनक्रिया आणि अभ्यासात लक्ष लागणं म्हणजे एकाग्रता वाढणं, ह्या दोन्ही गोष्टींवर त्याचा खूप चांगला प्रभाव होणार आहे, आणि ते म्हणजे वज्रासन. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण याच्यामध्ये शेवटी मी अशी एक सोपी ट्रिक सांगितली आहे की जेणेकरून वज्रासन करताना लहान मुलांना त्रास होणार नाही आणि मुलं जास्तीत जास्त ह्या आसनामध्ये बसू शकतील. चला सुरू करूया. नमस्कार, मी डॉक्टर रवी, तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वज्रासन. वज्रासन म्हणजे वज्र आणि आसन. वज्र म्हणजे मजबूत, वज्रासारखं दगडासारखं मजबूत करणारं आसन, म्हणून याला वज्रासन असं म्हणतात. ह्या आसनाच्या नियमित सरावामुळे आपल्या लहान मुलांचं शरीर हे वज्रासारखं मजबूत होणार आहे, म्हणूनच याला वज्रासन असं म्हणतात. तर सर्वात आधी आपण हे वज्रासन कोण करू शकतं हे बघूया. तर याच्यामध्ये 5 वर्षावरील सर्व मुले हे करू शकतात. दुसरं आहे जे मुलं जास्त वेळ अभ्यास करतात, ज्यांना पाठीचा त्रास होतो, अशी मुले करू शकतात. तिसरं आहे ज्यांना पोटाच्या तक्रारी जास्त आहेत, पोट साफ होत नाही, सारखं सारखं पोट दुखतंय, ऍसिडिटी होते, अशा मुलांसाठी. ज्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, ज्यांचं आकलन शक्ती एकाग्रता कमी आहे, अशा मुलांसाठी. तसंच पाठीचा किंवा मणक्यांचा ज्या मुलांना त्रास आहे, अशा मुलांसाठी हे आसन अतिशय चांगलं आहे. आता आपण बघूया की वज्रासनाचे नेमके फायदे काय आहे, की वज्रासन लहान मुलांनी नेमकं केलं काय पाहिजे. तर यातील सर्वात मोठा आणि पहिला फायदा आहे तो म्हणजे लहान मुलांची पचनक्रिया किंवा पचनशक्ती सुधारते. ज्यावेळेस वज्रासनात आपण बसतो त्यावेळेस पोटावर हलकासा दाब निर्माण होतो, आणि हा दाब जो आहे तो अंतर्गत अवयवांवर म्हणजे आमाशयावर, आतड्यांवर आणि लिव्हर यासारख्या अवयवांवर तो दाब पास ऑन होतो, आणि यामुळे पोटातील अवयवांचं जे रक्ताभिसरण आहे, हा रक्ताचा पुरवठा हा सुरळीत होतो. आणि याचमुळे लहान मुलांमध्ये ज्या सारख्या सारख्या तक्रारी जाणवतात आपल्याला, की पोट फुगतंय, गॅस होते, ऍसिडिटी होते, त्यांचं पचन व्यवस्थित होत नाहीये, किंवा काही मुलांमध्ये लूज मोशन किंवा वॉमिटिंग सारख्या समस्या असतात, ह्या सर्व समस्यांवर वज्रासन हे खूप चांगलं आसन आहे. आणि त्यामुळेच प्रत्येक वेळेस जेवण झालं तर 2 ते 5 मिनिटं लहान मुलांनी वज्रासनात बसणं खूप गरजेचं आहे. त्याचा दुसरा मोठा फायदा आहे की वज्रासनामध्ये आपण बसताना लहान मुलांची पाठ जी ती सरळ असते, ताठ असते. यामुळे आजकाल जे लहान मुलांच्या अभ्यासाच्या ओझ्यांमुळे, दप्तरांच्या ओझ्यांमुळे, स्ट्रेसमुळे जे पाठीवर, कण्यावर, मणक्यांवर जो ताण येतोय, बाक निर्माण होतोय, ते कमी करण्यासाठी वज्रासन हे खूप सुंदर आसन आहे. यामध्ये पाठीचा कणा ताठ असतो, मान सरळ असते, आणि यामुळे पाठीमध्ये असलेले सर्व जे मसल्स आहेत, जे स्नायू आहेत, त्यांची मजबूती वाढते, त्यांची कार्यक्षमता वाढते. परिणामी ह्या दप्तराच्या ओझ्यामुळे किंवा स्ट्रेसमुळे जे काही त्रास होतात ते कमी व्हायला मदत होते. तिसरा वज्रासनाचा फायदा आहे की लहान मुलांचं अभ्यासात लक्ष केंद्रित व्हायला मदत होते. ज्यावेळेस वज्रासनामध्ये आपण बसतो त्यावेळेस पाठीचा कणा ताठ असतो, मान सरळ असते आणि डोळे बंद केलेले असतात, आणि ह्यानंतर आपण श्वास जो आहे तो संथ केलेला असतो. ज्यावेळेस श्वसन प्रक्रिया संथ व्हायला लागते त्यावेळेस शरीरातली, मेंदूतली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. एकदा का पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट झाली की मेंदूला असा सिग्नल जातोय की आता शरीरातील सर्व प्रक्रिया ज्या आहेत त्या संथ करायच्या आहेत, आणि त्याच्यामुळे श्वास संथ होतो, हृदयाची गती शांत होते, आणि मनातील विचार, जे टेन्शन असतं, जे स्ट्रेस असतो, काळजी असते, ह्या गोष्टी कमी व्हायला मदत होते. आणि याचा परिणाम म्हणून लहान मुलांच्या मेंदूवर अतिशय चांगला परिणाम होतो, आणि जो स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, हे कमी होतं. याचा परिणाम म्हणून लहान मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि आकलन शक्ती खूप चांगली विकसित होते. वज्रासनाचा चौथा फायदा आहे की श्वसन नियंत्रित आणि खोल होतं. वज्रासनामध्ये बसल्यानंतर लहान मुलांच्या छातीमधील फुफ्फुसांना एक्सपांड व्हायला, प्रसरण पावायला चांगली जागा मिळते, आणि साहजिक जितकं जास्त फुफ्फुस प्रसरण पावेल तितकं जास्तीत जास्त श्वसन किंवा ऑक्सिजन शरीरामध्ये येण्याचं प्रमाण जास्त वाढणार आहे. त्यामुळे श्वसन संत होतं, नियंत्रित होतं, आणि पुन्हा हे सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीराची पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम चांगली ऍक्टिव्हेट होते. आणि साहजिकच श्वसन संस्था मजबूत झाल्यामुळे श्वसनाशी निगडित असलेले सर्दी, खोकला, ॲलर्जी, दमा यासारखे लहान मुलांचे जे त्रास आहे ते कमी होतात.
मुलं वारंवार आजारी पडायचं प्रमाण कमी होतं. पाचवा आणि महत्वाचा फायदा आहे की लहान मुलांचा लठ्ठपणा आणि आळस कमी होतो. आपल्याला तर माहितच आहे की आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये जंक फूड, बेकरी प्रॉडक्ट्स किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स यांचं प्रमाण किती वाढलं आहे आणि याचा परिणाम लहान मुलांच्या तब्येतीवर, लठ्ठपणावर आपोआप होतो. आजकालच्या लहान मुलांची जी बैठी लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे मुलांचं वजन खूप प्रमाणात वाढत आहे. ज्यावेळेस आपण वज्रासनात बसतो, वज्रासनामुळे पचनक्रिया सुधारते, पचनशक्ती सुधारते, त्याच्यामुळे जे खाल्लेलं आहे ते व्यवस्थितरित्या पचतं आणि याचा परिणाम डायरेक्ट वजन कमी व्हायला, वजन नियंत्रित राहायला खूप चांगलं होतं. त्याच्यामुळे आळस कमी होतो आणि त्यामुळेच वज्रासन हे असं आसन आहे की याच्यामध्ये पचनशक्ती सुधारते, पाठ ताठ राहते आणि तिसरं म्हणजे मन शांत राहतं. ह्या तिन्ही गोष्टींचा चांगला संगम ह्या वज्रासनाच्या फायद्यांमधून दिसून येतो. तर आता बघूया आपण वज्रासन करायचं कसं. वज्रासन हे बैठक स्थितीतील आसन आहे. यामध्ये आपण सुरुवातीला गुडघ्यांवर बसतो. गुडघ्यांवर बसल्यानंतर आपली पाठ सरळ असते. आपली जी बैठक आहे ती टाचेवर टेकलेली असते. टाचेवर बैठक टेकल्यानंतर पाठीचा गळा ताठ, मान सरळ आणि डोळे अलगद मिटलेले असतात. यानंतर आपण आपले दोन्ही हात जे आहेत हे गुडघ्यावर ठेवलेले असतात आणि मग संथ श्वसन चालू राहतं. हे आपण कमीत कमी 30 सेकंदापासून 1 मिनिटापासून सुरू करू शकतो आणि हळूहळू वाढवत हे 3 मिनिटं, 5 मिनिटं आणि 10 मिनिटापर्यंत पण याचा सराव करू शकतो. चला आता करून बघूया. यामध्ये सुरुवातीला आपण गुडघ्यांवर बसलेलो आहोत. दोन्ही गुडघे जवळ असलेले आहेत, पाय सरळ आहेत, पायाच्या टाचेवर आपली बैठक टेकवलेली आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ आणि नजर समोर. अशा स्थितीमध्ये डोळे बंद करून घ्यायचे आहेत. दोन्ही हात जे आहेत हे दोन्ही गुडघ्यांवर रिलॅक्स पद्धतीने ठेवून द्यायचे आहेत आणि आता संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. श्वासावर कोणतंही नियंत्रण नाही, कोणताही कंट्रोल नाही. श्वास आत येतोय, श्वास बाहेर जातोय. वज्रासनामध्ये दोन्ही गुडघे एकमेकांना टेकलेले असणं गरजेचं आहे. पाठीचा कणा आणि पाठ आणि मान सरळ असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा मुलांची मान जी आहे ती खाली जाते, हे टाळलं पाहिजे किंवा पाठीचा भाग निघतो. ह्या गोष्टी पण अपेक्षित नाही. पाठीचा कणा ताठ असला पाहिजे, मान सरळ पाहिजे, दोन्ही हात गुडघ्यांवर. ही वज्रासनाची आयडियल पद्धत आहे. आता आपण पुढच्या बाजूने करून बघूया. या पद्धतीने दोन्ही गुडघे एकमेकांजवळ, दोन्ही मांड्या सरळ एकमेकांना चिकटलेल्या, पाठीचा कणा ताठ, मान सरळ आणि दोन्ही हात गुडघ्यांवर. हळूच डोळे बंद करायचे आहे. संथ श्वास आतमध्ये आणि शांत श्वास बाहेर सोडायचा आहे. तर पालक मित्रांनो, हे तर वज्रासन. वज्रासन करताना काही चुका टाळणं खूप गरजेचं आहे. जसं की मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पाठीचा कणा हा ताठ पाहिजे, सरळ पाहिजे. बऱ्याच वेळा मुलं पाठ वाकडी करून बसतात, ते अपेक्षित नाही. मान सरळ पाहिजे, मान खाली झुकलेली किंवा एका बाजूला तिरपी अशी नकोय. तिसरी गोष्ट, लहान मुलं वज्रासन करताना टीव्ही बघत करतात, पण त्याच्यामुळे पूर्ण लक्ष वज्रासनात जात नाही. एक लक्षात घ्या, कोणतंही आसन जे आहे हे श्वास आणि मन याचं एकत्रीकरण करून आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं असेल. जर आपलं लक्ष टीव्ही, मोबाईल अशा गोष्टींवर असेल तर योगासन होणार नाही. त्याचा जसा पाहिजे तसा इफेक्ट आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे वज्रासन करताना शांत ठिकाणी बसून पूर्ण फोकस, पूर्ण लक्ष ते वज्रासनामध्येच असलं पाहिजे. आणि काही वेळा मुलं वज्रासन करताना श्वास रोखून ठेवतात, तर ह्या गोष्टी अपेक्षित नाहीये. वज्रासनात बसल्यानंतर संथ श्वास येतोय आणि संथ श्वास जातोय. कोणत्याच प्रकारचा कंट्रोल किंवा नियंत्रण श्वासावर ठेवायची गरज नाहीये. तर आता हे वज्रासन आपण कधी करू शकतो? तर लहान मुलांनी जेवल्यानंतर लगेच वज्रासन केलं तर ते खूप चांगलं आहे. अभ्यासाच्या आधी 5 मिनिटं जर वज्रासनात बसलं तर त्याच्यामुळे पूर्ण अभ्यासावर फोकस करायला खूप चांगली मदत होते. आणि तिसरं, झोपायच्या आधी जर वज्रासन केलं तर मेंदूची पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्ह होते, सर्व शरीर मन शांत व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे झोप खूप चांगली आणि शांत लागते. तर पालक मित्रांनो, जर तुम्हाला वाटतंय की तुमच्या मुलांचं पोश्चर, त्यांचं पचनक्रिया आणि त्यांचं लक्ष करण्याची क्षमता ही जर सुधारायला पाहिजे, वाढायला पाहिजे, तर आपल्या मुलांना वज्रासन करायला आजपासून नक्की लावा. या वज्रासनानंतर तुमच्या मुलांमध्ये काय काय फरक जाणवलाय ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका
आणि त्याच पद्धतीने जर तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर, पालकांच्या ग्रुप्समध्ये शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.